नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता स्वानंदी छान अशी गुढीपाडव्याच्या सणाला तयार होते। आता तयार झाल्यानंतर समर मात्र आता जेव्हा समोर येतो, स्वानंदी समोर आलेली आहे आणि समोर तिच्याकडे बघून आता खुश होत तिला अगदी हातवारे करून म्हणतो, खूपच सुंदर दिसते। तेव्हा स्वानंदी विचारते की काय म्हणता नक्की तुम्ही? अहो बोला की, तुम्ही काही मौन व्रत घेतलेला आहे की? तेव्हा आता समर तोंडाला हात लावतो आणि हे बघा, मी जर बोलायला लागलो तर तुम्ही नको नको त्या परमिशन माझ्याकडून घेत असतात आणि मी मात्र एकदा बोलायला लागल्यानंतर काय बोलेल तपास नाही, मात्र शांत राहणं आणि मौन धरणं हे खरंच खूप चांगले आहे। त्यानंतर स्वानंदी खुश होत म्हणते की अहो हे बघा मी काय म्हणते। आता समर म्हणतो की काही नाही आणि तो बाहेर निघून जातो। त्यानंतर आता इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये आता हे बाबा गुढी पाडव्यानिमित्त अगदी हार बनवत आहेत आणि हार बनवता बनवता खूप हसतात। त्यावर आता लगेच ही सुष्मिता म्हणते की बाबा काय झालं, का हसतात? तेव्हा आता लगेच बाबा म्हणतात की अगं हे बघ, मला लहानपण आठवले, कारण लहानपणी जेव्हा एखादा मुलगा मात्र समोरून आला तर मात्र आम्ही अगदी त्याला म्हणायचो की काय रे, आज मात्र कोणता सण आहे? आणि तो निरागसपणे म्हणायचा की आता पाडवा। आम्ही त्याला हसून म्हणायचो की नीट बोल गाढवा। अधीरा सुद्धा तेथे आलेली आहे। अधीरा सुद्धा खूप आता हसते आणि अधीरा म्हणते की काय बाबा, गुड मॉर्निंग। आता अधीरा खूप हसत आहे। बाबा सुद्धा आता तिला गुड मॉर्निंग करतात। आता अधीरा विचारते की बाबा काय हो, इतकं काम का काढलं तुम्ही? हे बघ मी सुद्धा तुम्हाला मदत करते। तर बाबा म्हणतात की नको अगं, हे बघ तू फक्त तिकडे नेऊन ठेव। आता तेवढे तेथे मंदा येते। मंदा लगेच म्हणते की नको नको, पण हे बघ तू आंघोळ केलेली नाही अजूनपर्यंत, पारशी आहे, हात नको लावू, ती पूजेचं सामान आहे। तेव्हा आता बाबा रागाने सुष्मिताला म्हणतात की तुझ्या आईला विचार की आता पाडव्याला, गुढी पाडव्याला साडी आणलेली आहे की नाही? आता मंदा म्हणते की हो, मी कुठे फिरायला नव्हते गेले, मी साड्याच आणण्यासाठी गेले होते आणि वर्षाला फक्त 2च साड्या असतात, एक गौरीला आणि एक आता पाडव्याला। तेवढ्यात सुष्मिता येते। सुष्मिता म्हणते की मला सुद्धा काहीतरी आणलं असेल। मंदा म्हणते की तुझ्यासाठी नाही अगं, हे बघ मी आदिरासाठी शॉपिंग केलेली आहे। तर आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो, म्हणजे चक्क मंदाने आज आदिरासाठी शॉपिंग केलेली आहे हे ऐकल्यानंतर आदिरा खूपच खुश होते आणि ओ माय गॉड असं म्हणते। तेव्हा लगेच आता बाबा म्हणतात की काय झालं सुष्मिता, आज कुठे सूर्य पश्चिमेला उगवला की काय? त्यावरती मात्र आता लगेच आदिरा खुशत विचारते की आई चक्क तुम्ही माझ्यासाठी शॉपिंग केली? तेव्हा मंदा म्हणते की हो, तुझ्यासाठी शॉपिंग केली। पाडव्याला मात्र काहीतरी घ्यायचं असतं आणि पहिला पाडवा आहे तुझा, त्यामुळे सोनीला काहीतरी घ्यावं लागतं, त्यामुळे मी तुझ्यासाठी शॉपिंग केली। सगळ्यांना फार असा आनंद होतो आणि हे बघ, साडी जर घेतली असती तर ती तशीच पडून असती, म्हणून मी तुझ्यासाठी कुर्ता आणि लेगिन घेतली। आदिरा खुश होत थँक्यू सो मच म्हणते। आता मात्र आदिरासाठी तिने अगदी म्हणजे असा खूप स्वस्त तो ड्रेस आणलेला आहे। आता आदिरा मात्र खुश होण्याचं नाटक करते, म्हणते की आता मंदाचा मान ठेवण्यासाठी म्हणते की खरंच आई मला हा ड्रेस खूप आवडला, मी कधी ना कधी नक्की घालेल, तुम्ही माझ्यासाठी इतका मनापासून आणला ना, त्यामुळे खरंच नक्की घालेल, पण आज मात्र सणाच्या दिवशी नकोय, हा माझ्या स्टाईलचा नाही, मी आज नाही घालू शकत। तेव्हा आता मंदा म्हणते की मी आणला म्हणून तू नाही घालणार असं म्हणतेस की काय? तेव्हा आदिरा म्हणते की आई हे बघा असं नाही। त्यावरती आता मंदा परत म्हणते की बघितलंस का? आता लगेच ती म्हणते की हे बघा आई, तुम्ही समजून घ्या ना हो, एकतर मला खरंच खूप छान वाटतं आणि खरंच इतकं मनापासून भारी वाटलं की तुम्ही माझ्यासाठी ड्रेस आणला म्हणून, पण हा आदिरा स्टाईलचा नाही। त्यानंतर मंदा म्हणते की अगं हे बघ, आता हा तुझ्या स्टाईलचा ड्रेस आहे आणि तुझ्यासारख्या 4-5 मुली मात्र या स्टाईलचा ड्रेस घेत होत्या, म्हणून मी तुझ्यासाठी घेतला। आदिरा म्हणते की हो आई, हे बघा आता हा ड्रेस आहे तर 4-5 मुली घालतील आणि मग आपली फॅशन कशी असली पाहिजे, युनिक अशी। मंदा म्हणते की तुझी स्टाईल आहे ती बदल आता, कारण आपण आता राजवाडे नाहीत, आपण सरपोतदार आहोत आणि हे बघ आपली परिस्थिती काय आहे, त्यामुळे आता आपण पाय पसरायला नको का? तेव्हा आता बाबांना राग येतो। बाबा म्हणतात की हे बघ सुष्मिता, तू मात्र तुझ्या आईला समजावून सांग की कुणावर जबरदस्ती अशी करू नये आणि बळजबरी सुद्धा नाही। मंदा आता चिडते। मंदा म्हणते की हे बघ सुष्मिता, तुझ्या बाबांना सांग की आमच्या दोघींचा मामला आहे, आम्ही बघून घेऊ, तुम्ही बायकामध्ये कशाला पडतात आणि आता पाडव्याची तयारी करा। त्यावरती आता बाबा हे रागाने विचारतात की साडी आणलीस का? मग ती साडी इकडे दे। मंदा लगेच म्हणते की हो घ्या ना, आणि चला आता मुहूर्त टळून जातोय, लवकरात लवकर तयारी करायची। सुष्मिता तू लवकरात लवकर मदत कर बरं, चल बरं मी हातपाय धुवून येते तोपर्यंत। तेव्हा आता बाबा म्हणतात की चला लवकरात लवकर या। आता मंदा ही आत जाते। सुष्मिता ही अधीराला म्हणते की अधीरा अगं ही तुझी स्टाईल नाही, आईने काय असा ड्रेस आणला आणि हे बघ ऐक ना, तुला जर आवडला नसेल तर तू मला देऊन टाक, मी
तू दुसरं काहीतरी ऑर्डर करू शकते. त्यावरती अधिरा तिला म्हणते. अधिरा इतकी खुश होते आणि खरंच खूप इंटरेस्टिंग, थँक्यू सो मच असं म्हणत असते आणि तिला घट्ट मिठी मारून तो अगदी आनंदाने ड्रेस तिला देऊन टाकतो. सुष्मिता तर खुश होते कारण तिला ड्रेस मिळालेला असतो. आता अधिरा धावतच आत जाते पटकन रेडी होण्यासाठी. त्यानंतर आता अधिरा इतकी छान तयार होते, इतकी सुंदर तिचं रूप दिसत असतं आणि तेवढ्यात तेथे रोहन येतो. आता अधिरा आरशामध्ये बघून तयार होत असते. आता तो रोहन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की ओ माय गॉड अधिरा बघ किती सुंदर दिसते. तेव्हा आता रोहन परत तिला आपल्याकडे तोंड करायला सांगतो आणि म्हणतो की ओ माय गॉड नवीन साडी नेसलीस. तेव्हा लगेच अधिरा म्हणते की हो कशी दिसतेस मी असं विचारते. आता रोहन इतका खुश होत म्हणतो की खरंच तू खूपच जास्त ब्युटिफुल दिसतेस, अगदी नेहमी सारखी. आता अधिरा म्हणते की खरंच नेहमी सारखी आहे तर मग काय उपयोग आहे. रोहन म्हणतो की हे बघ आणि तुला कळतं का अधिरा, अगं याचा अर्थ काय होतो की नेहमी तू खरंच खूप सुंदर दिसत असते. त्यावरती आता अधिरा म्हणते की आय होप ही साडी आईंना आवडेल. त्यावरती रोहन म्हणतो की का. त्यावरती अधिरा म्हणते की अरे तू बघितलंस ना त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी मला ड्रेस आणलेला आणि जर तो मी कुर्ता घातला असता तर तो कशी दिसली असते बरं मी. आणि हे बघ एकतर माझी ती स्टाईल नाही आणि पाडव्याच्या दिवशी मी कुर्ता कसा घालणार बरं. म्हणजे हे बघ आता ही साडी तरी त्यांना नक्की आवडेल. रोहन म्हणतो की मला सांग ही साडी तुला आवडली ना, मग कशाला टेन्शन घेतेस, डोंट वरी. तेव्हा अधिरा खुश होत त्याचे गाल धरते आणि म्हणते की खरंच थँक्स माय सपोर्ट. तर आता रोहन म्हणतो की हा सपोर्ट आहे तर तो आयुष्यभर तुला अगदी सोबत असणार आहे. आणि हे बघा सौभाग्यवती अधिरा सरपोतदार तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्यावरती अधिरा थँक्यू सो मच असं म्हणते. आणि आता अधिरा सुद्धा म्हणते की मिस्टर रोहन तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दोघं आता एकमेकांच्या मिठीमध्ये येतात. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये आता इतकी छान ह्या सोनंदीने तयारी केलेली आहे. गुढी सुद्धा उभारलेली आहे, छान असं मस्त सजावट केलेली आहे आणि पूजेची सर्व तयारी तिची चालू असते. आता पूजा करता करता मात्र ती विचार करत असते की आजींना मात्र आता पूजा ही प्रत्यक्षात बघायला मिळालीच पाहिजे, त्यांना मात्र खाली उतरून सुद्धा नाही चालणार. त्यावरती आता आजी इकडे फोनवर बोलत असते आणि समोर मात्र मला अगदी खाली उतरून देणार नाही असे म्हणतो. आणि बघ त्याला माझी काळजी आहे म्हणून तो असं बोलतोस, परंतु पाडव्याच्या दिवशी असं कसं आतमध्ये बसून राहणार बरं. आता आपल्या आजी आपल्या मैत्रिणीला सांगत असते. आता मैत्रीण म्हणते की अगं तो बरोबर बोलतो. आता आजी म्हणते की अगं तू माझी मैत्रीण आहेस ना, तू त्याची बाजू का घेतेस. नंतर आता इकडे मलिका येते आणि समरचे कान भरत असते आणि म्हणते की समर अरे खरंच मला खूप काळजी वाटते, आई खूप हट्टाला पेटलेल्या आहेत, काही झालं तरी त्यांना गुढीपाडव्याच्या ह्या पूजनाला यायचंच आहे. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघ काकू तू काळजी करू नकोस, आपण जे काही करतो तर ते आजीच्या भल्यासाठी करतो. आता मलिका काकू म्हणते की अरे आपल्याला कळतं, मला सुद्धा कळतं, पण सोनंदीला कुठे कळतं, तिला घेऊन पूजेला खाली येणार आहे म्हणून आता हेच तिला समरला सांगायचं असतं. त्यानंतर इकडे सोनंदी फोनवर बोलत आहे, खाली आणण्यासाठी तिने काहीतरी तयारी केलेली आहे. त्यानंतर मात्र आता आजी इकडे फोनवर मैत्रिणीशी बोलतच आहे की हा पाडवा आहे तर तो मला एकटीलाच खोलीमध्ये बसून कसं म्हणजे घालवावं लागणार आहे, काय वाटतं. मात्र मलिका असं म्हटल्यानंतर समर म्हणतो की सोनंदी मॅडमचं काय आहे. आता मलिका म्हणते की हे बघ अरे माझी सोनंदीबद्दल तक्रार नाही, पण तिचा हलगर्जीपणा कसा बहुला आपल्याला तर माहितीच आहे, त्यामुळे आपल्या आईंचं हार्ट मोडलं. मात्र आईंची जबाबदारी काळजी घेण्याऐवजी ती अगदी त्यांच्या हट्टाला धरून राहिलेली आहे. आता समर विचारतो की कसला हट्ट. तेव्हा लगेच मलिका म्हणते की हेच ना गुढीपाडव्याची पूजा बघायची आहे ना, म्हणून तो हट्ट पुरवण्याच्या मागे ती आहे. आता हे ऐकल्यानंतर समरला राग येतो. त्यानंतर मात्र इकडे आता सरपोतदारांच्या घरामध्ये बाबांची पूर्ण तयारी होते. आता मात्र बाबा विचारतात की चला पूजेची तयारी झाली ना, चला आता मी तयार आहे, सगळ्यांनी लवकर बाहेर या. आणि अधिरा खुश होत बाहेर येतात आणि ऑल सेट असं म्हणतात. सगळेजण इतके खुश आहेत. रोहन आता बाबांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. बाबा सुद्धा त्या दोघांना मनापासून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. रोहन आणि अधिरा आता बाबांच्या पाया पडतात, छान असा आशीर्वाद बाबा देतात. तेवढ्यात मंदा सुद्धा साडी नेसून तयार होऊन बाहेर येते आणि मंदा म्हणते की ही अधिरा कुठे गेली आणि तिच्या समोर उभी असते. आणि काय ग मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता, मग तू ड्रेस का घातला नाहीस, साडी नेसलीस. तिचा पुन्हा आता कांगावा सुरू होतो. उन्हातानाचा अगदी पायपीट करून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता. हे बघ अधिरा आम्हाला उठसूट पैसे खर्च करायला नाही आवडत आणि ते जमत सुद्धा नाही आम्हाला, म्हणून मंदाची पुन्हा आता भांडायची ही जी सवय आहे तर ती सुरू होते. कधी आम्ही उठसूट कुणासाठी ड्रेस घेत नसतो, काहीतरी कारण आहे म्हणूनच घेतलं ना. तुला पाडव्याची भेटवस्तू दिली होती, मग तू का ड्रेस घातला नाही, म्हणून मंदा आता ओरडायला सुरुवात करते. आणि मी म्हणेल त्याच्या विरुद्ध तू वागायचं शिकवलेलं ठरवलेलंच
करणारच आहेस का? आता हे सर्व ऐकून अधिरा तरीच म्हणते की आई चिल, प्लीज शांत व्हा. आता लगेच मंदा ऐकायला तयारच नसते. मंदा म्हणते की ते सगळं नंतर, पण तू अगोदर मला हे सांग की ड्रेस तू का घातला नाही. त्यावरती अधिरा पुन्हा म्हणते की आई हे बघा, खरंच थँक्यू, तो ड्रेस तुम्ही मला दिला आणि मी तो ड्रेस वापरेल सुद्धा. हे बघा आई, पाडवा आहे आणि लग्नानंतरचा आमचा पहिला पाडवा आहे. या सणासुदीच्या दिवशी साडी नेसलेली छान असते. तेव्हा आता मंदा म्हणते की अगं मला कळतं, म्हणूनच मी फेस्टिवल आहे आणि तुला तो ड्रेस दिला सुद्धा तू तो ड्रेस का घातला नाही. तेव्हा आता अधिरा म्हणते की कारण ती माझी स्टाईल नाही. हे बघा मी तुम्हाला अगोदर सुद्धा बोलले, रिअली सॉरी, मी नंतर कधीही तो ड्रेस घालेल. असल्या आजच्या सणासुदीच्या दिवशी मी हा ड्रेस नाही घालत. तेव्हा आता रोहन म्हणतो की आई हे बघ, ती नंतर कधीतरी घालेल, नक्की घालेल, तू नको इतकं टेन्शन घेऊ. त्यावर त्या बाबा म्हणतात की हो ना, सणासुदीच्या दिवशी ती छान अशी पारंपरिक ड्रेस घालून उभी आहे, तरी सुद्धा मात्र सणासुदीच्या दिवशी काही काढायचं असतं. तेवढ्यात मात्र आता ही सुष्मिता, जो आता अधिरासाठी तिने ड्रेस आणलेला आहे, तर तो घालून बाहेर येते आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग करते. आता मंदा तिच्याकडे बघते. मंदा लगेच ओरडायला सुरुवात करते. आता मला कळाले की ही कधीही ड्रेस नाही घालणार, कारण हिने मात्र आता सुष्मिताकडे हा ड्रेस फिरकून दिलेला आहे आणि हा ड्रेस मी आणलेला होता. आणि काय केलंस तू अधिरा, इतक्या प्रेमाने मी तुला ड्रेस दिला होता, पायपीट वगैरे करून गेले होते, आम्हाला परवडणार नव्हता, तरी सुद्धा इतक्या मनाने स्वतःच्या अगदी इच्छेने मी हा ड्रेस तुझ्यासाठी आणला होता. माहिती आहे की तू श्रीमंत घरात जन्माला आली आणि तुझ्या काही महागड्या टाईपच्या साड्या घालते, तर इतक्या महागड्या साड्या आम्ही नाही नेसू शकत, म्हणून मी मला जमेल तसा ड्रेस घेतला होता. मंदाचा आता खूप कांगावा सुरू असतो. पण नाही, तुला आमच्या भावनापेक्षा तुझी स्टाईल महत्वाची आहे. ते काय, आमच्या भावनाची तुला किंमत नाही, तुला परवडणार नव्हता का? तुझ्यासाठी आणला होता, मग तू का घातला नाही. तेव्हा लगेच आता अधिरा म्हणते की आई चिल. अधिरा अजूनपर्यंत शांतच असते. आणि हे बघा, आता प्रश्न परवडण्याचा नाही तर अगदी कम्फर्टेबलचा आहे. हे बघा, मला असं वाटतं की सणाच्या दिवशी साडी छान वाटते. आणि हे बघा आई, प्रत्येकाच्या चॉईसचा हा प्रश्न असतो. खरंच मला नसतं आवडलं, त्यामुळे हे बघा आई, मला असं वाटतं की हा विषय आहे आपण इथे संपूयात. आणि हे बघा आई, लग्नानंतरचा हा माझा पहिला पाडवा आहे, त्यामुळे प्लीज प्लीज आता भांडण तंटा काही नको. आणि अधिरा खुश होत सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. आता बाबा सुद्धा खुश होत सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. रोहन आपल्या आईला सुद्धा देतो. मंदा तर तोंड वाकडं करून उभी असते. शेवटी आता ती सुद्धा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. बाबा म्हणतात की चला पूजेला उशीर होतो, आणि आता मंदाच्या त्या पाया पडतात. तर मंदा म्हणते की सुखी राहा. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये समर आता अगदी रागाने विचारायला येतो, मलिकाने कान भरलेले आहेत ना, तर सोनंदीला तो विचारायला येतो. आता समोर आल्यानंतर सोनंदी विचारते की तयारी कशी झाली, छान झालेली आहे का. आता समोर डायरेक्ट काही न बोलता म्हणतो की हे सर्व काय चाललं, म्हणजे माझ्या कानावर जे आलेलं आहे तर ते खरं आहे का, म्हणजे तुम्ही पूजेसाठी आजीला खाली आणतात. त्यावरती सोनंदी म्हणते की हो, अच्छा, हो बरोबर आहे. आता लगेच समोर रागानेच म्हणतो की काय बरोबर आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की आजीला पूजेसाठी खाली नाही आणायचं. आता कुठे तिच्या जीवावरचं संकट टळलेलं आहे, या गोष्टी ती सिरियसली घेत नसते, परंतु आपण समजून घ्यायला हव्यात. आनंदी बोलणार तो समोर म्हणतो की मला काही ऐकून घ्यायचं नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि आता आजीला सांगा की तिला पूजेला खाली नाही येता येणार. तेवढ्यात आजी म्हणते की काही गरज नाही, मी खाली येते. आता खाली येते म्हटल्यानंतर आता आजीला मात्र अगदी असं मस्त पालखीत खाली आणलं जातं. ते जण धावतच आत येतात आणि आजीला मात्र मस्त थाटामाटात आणलेलं असतं. आता आजी त्यातून अगदी त्या पालखीच्या पडद्यातून डोकावून बघते. सोनंदी खुश होत आजीकडे बघून हसते आणि आजी सुद्धा. मलिका, अंशुमन यांचा तर खूपच जळफाट होत असतो. अर्पिता आता आपल्या मुलीला सुद्धा आता सोबतच घेऊन उभी आहे. आजी सुद्धा गमतीदारच असते. आजी आता बघून हसते आणि विचारते कशी वाटली माझी एंट्री. समोरच्या तोंडातून शब्द पडत नसतो. सोनंदीला हसू येत असते. आजी म्हणते की सोनंदी अगं बघतेस काय, मला बाहेर काढ. समोरला सुद्धा हसू येते. आता सोनंदी आजीला धरून बाहेर काढते आणि तिला व्हील चेअरवर बसवते. सगळ्यांना इतका छान आनंद होतो. आता मलिका तोंड वाकडं करून आजीकडे बघत असते. आजी म्हणते की पिंट्या, अरे तुला किती मज्जा आली काय सांगू. हे बघ पिंट्या, अरे ह्या आयडियापेक्षा खरंच ही आयडिया भारी होती. तेव्हा आता समोर म्हणतो की आजी तू माझी शपथ घेतली होती आणि मला वाटलं नव्हतं की जन्मात तू माझी शपथ मोडशील म्हणून. आजी म्हणते की हे बघ, कुठलीही शपथ मी नाही मोडली. आणि हे बघ, जगातील कोणत्याही औषधापेक्षा मनाचं समाधान हे खूप मोठं औषध असतं. इतका आनंद मला कोणत्याही सणाला झालेला नव्हता, आज झालेला आहे. आणि तेवढ्यात आता जे काही
काका आहे तर ते काका म्हणतात की सर आमच्या कोकणात सुद्धा हे असंच असतं, देवीला पालखीत आणलं जातं. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो, आमच्या आजी सुद्धा आता आमच्यासाठी या घरात देवीसारख्याच आहे. स्वानंदी असं म्हटल्यानंतर आजीचे डोळे भरून येतात. आजी म्हणते की स्वानंदी रडू नकोस तुम्हाला आता. तर मल्लिका, अर्पिता, अंशुमन रागाने पाहत असतात. समर म्हणतो की ठीक आहे, झाले ना तुझ्या मनासारखं. आजी म्हणते की हो बाबा, पण चिडू नको रे. समर म्हणतो की नाही चिडत, हॅपी. आजी मान डोलावते की हो. चला आता सगळ्यांनी आजीच्या हातने पूजा करायची. आजी स्वानंदी विचारते की करायची का आजी पूजा. आता आजी ती जी काही पूजेची तयारी स्वानंदीने केलेली आहे ते बघून खुश होते आणि अगदी मनोभावने पूजा करते. स्वानंदी आजीच्या हातामध्ये ताट धरून ते सुद्धा मदत करते आणि मस्त आता आजी पूजा करते. तिची पूजा झाल्यानंतर आजी आता समर स्वानंदीला म्हणते की तुम्ही दोघांनी मिळून पूजा करा. स्वानंदीला फार आनंद होतो. आजी आता दोघांकडे बघून हसते. ते मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.